डोंबिवलीवर पुन्हा एकदा महायुतीचा भगवा फडकवण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे। डोंबिवली पश्चिमेतील सम्राट चौक येथे शिवसेनेचा भव्य विजय निर्धार मेळावा पार पडला। या मेळाव्यात बोलताना शिवसेना कधीही हिंदुत्व सोडणार नाही आणि संकटात शिवसेना लोकांच्या दारात उभी राहते असं ठाम प्रतिपादन एकनाथ शिंदे यांनी केलं। आजची प्रचंड गर्दी पाहून विरोधकांची धडकी भरली असेल असा टोलाही त्यांनी लगावला। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, मी जे बोलतो ते करून दाखवतो असा विश्वास व्यक्त करत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना तळागाळात जाऊन काम करण्याचं आवाहन केलं। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याने कल्याण डोंबिवलीतील राजकीय वातावरण तापवलं आहे। बंधू भगिनींना माझा नमस्कार। खऱ्या अर्थाने आज हा विजय निर्धार मेळावा सभा आयोजित केल्यानंतर त्या सभेसाठी खऱ्या अर्थाने महापालिकेचा इलेक्शन येऊ ठोकलेला आहे। त्या इलेक्शनच्या ह्याच्याने आपले लाडके उपमुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब आणि खासदार लाडके श्रीकांतजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली या डोंबिवली परिसरामध्ये जी काय कामं होतात आणि जे विकासाच्या कामावर भर पडलेला आहे हे आवर्जून सांगतो की शिंदे साहेब यांच्या कामाच्या आढाव्याला कोणी रोखू शकणार नाही। याकरता डोंबिवलीकर त्यांच्या हक्काने त्यांच्या पाठीशी उभे राहतात, कारण ते विकास पुरुष म्हटले जातात। मी काही जास्त बोलणार नाही, कारण तब्येत बरोबर असल्या कारणाने बोलणं योग्य नाही। परंतु येणाऱ्या काळामध्ये 15 तारखेला जानेवारीचा इलेक्शन आहे। मी एवढंच जनतेला डोंबिवलीकरांना बोलेन की शिवसेना आदरणीय शिंदे साहेबांची शिवसेना त्या पक्षाला भरघोस मतं देऊन विजय करा, एवढंच बोलतो। इथे सांगतो जय जय भारत, जय महाराष्ट्र। सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब या कल्याण डोंबिवली लोकसभेचे विकास पुरुष इन्फ्रामॅन, सर्वांचे लाडके, तुम्हा सर्वांचे तरुण तडफदार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, आमदार सन्माननीय राजेश मोरे साहेब, माजी महापौर सन्माननीय आपल्या वनिताताई राणे, आमचे लाडके जिल्हा प्रमुख तथा हे संपूर्ण मी नावं घेत नाही, कारण ही संपूर्ण हा डोंबिवली म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि या बालेकिल्ल्याचे सगळे सेनापती या व्यासपीठावर आहेत। या सर्वांना नमस्कार करून मी आज माझे काही विचार मांडत आहे। साहेब, महाराष्ट्रात सर्वात प्रथम मी तुमचं अभिनंदन करतो की नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये नगरपंचायत नगर परिषदामध्ये जो तुम्ही स्ट्राईक रेट दाखवला, जो तुम्ही चमत्कार घडवला, अत्यंत कमी जागा लढवून जास्तीत जास्त नगराध्यक्ष तुम्ही निवडून आणले, त्याबद्दल तुमचं आम्ही सर्व डोंबिवलीकर शिवसैनिक अभिनंदन करतो। आम्हाला अभिमान वाटतो की सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांसारखे नेतृत्व आम्हाला लाभलेले आहे। साहेब 135 जागा लढवल्या आणि त्यात 65 नगराध्यक्ष तुमच्या नेतृत्वात निवडून आणले। सचिन तेंडुलकर असो, रोहित शर्मा असो किंवा विराट कोहली असो, यांचा सुद्धा स्ट्राईक रेट एवढा नसतो तेवढा स्ट्राईक रेट आपला साहेब आहे। साहेब, मला माहित आहे मी जास्त बोलणार नाही, एक विश्वास असतो आपल्या नेत्यावर। 3 वर्षापूर्वी 20 जूनला एक गाडी सुरतकडे निघाली, एकटे सन्माननीय आमचे लाडके नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब त्या दिशेने निघाले। कोणाला माहित नव्हतं, सत्ताधारी पक्षातील अनेक मंत्री जे मोठमोठ्या हुद्द्यांवर होते, अनेक आमदार फक्त आणि फक्त एका विश्वासावर होते, ते म्हणजे साहेब तुमचं नाव होतं त्यांच्या पाठीशी, एकनाथ शिंदे साहेब। त्या मांडीला मांडी लावून बसणारे, त्यांचे बोलतात ना, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे उद्धव ठाकरे यांना आपण दाखवून दिलं की हिंदू हृदय सम्राटांचे विचार काय असतात। आणि जे 3 वर्ष तुम्ही सत्तेत आलात, मुख्यमंत्री झालात, त्यानंतर जी तुम्ही सत्ता राबवली, गोरगरिबांसाठी सत्ता राबवली, तो चमत्कार, आणि त्या चमत्कारानंतर जी सत्ता पुन्हा आली या महाराष्ट्रामध्ये, युतीची सत्ता आली, ती निव्वळ आणि निव्वळ सन्माननीय साहेब तुमच्या चमत्कारामुळे आली। डोंबिवली शहर हे हिंदुत्ववादी विचारांचे सुशिक्षित संस्कृती म्हणून, सुशिक्षितांचे शहर म्हणून या डोंबिवलीचं नाव आहे। या डोंबिवलीमध्ये शिवसेनेचा विजय निर्धार मेळावा पार पडतोय आणि या निर्धार मेळाव्यासाठी या राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर समोर बसलेले सर्व शिवसैनिक आणि डोंबिवलीकर, नजर जात नाही तिथपर्यंत जे आहे
ही लोक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. शेवटच्या माणसाने हात वरती करून सांगा की तिथपर्यंत आवाज पोहोचतोय की नाही, पोहोचतोय की नाही? आवाज आला नाही मला, पोहोचतोय की नाही? आणि आताच ज्यांचं दमदार भाषण झालं असे जिसमें है दम उसका नाम है राजेश कदम, आणि तेही अर्धच त्याचं भाषण झालं. आता थोडा आवाज बसलाय, सर्दी खोकला झालाय, तरी पण शिवसैनिक जो आहे हा दम लागेसोर जे आहे भाषण शिवसेनेसाठी जे आहे दम लागला. राजेश मोरेंना आम्ही राजेश कदमांना बघत होतो तिथून, तरी देखील ते थांबले नाही. कारण की शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये या कल्याण डोंबिवलीमध्ये जी कामं गेल्या 10 वर्षांमध्ये झालेली आहेत आणि ते नंतर जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा जी कामं झाली, जेव्हा जो निधी आला त्याची तोड जी आहे, त्याच्याबरोबर बराबरी जी आहे ती कोणीही करू शकत नाही. एवढं मोठं काम जे आहे या कल्याण डोंबिवलीमध्ये उभं केलंय. आणि आता राजेशजींनी तर फक्त डोंबिवलीचीच कामं इथे बोलून दाखवली, ती देखील अर्धी. हा जो कल्याण डोंबिवली मतदारसंघ आहे, हा कल्याण डोंबिवली मतदारसंघ नेहमी युतीला मानणारा, युतीला निवडून देणारा मतदारसंघ आहे, शिवसेनेला निवडून देणारा मतदारसंघ आहे. नेहमी शिवसेनेवर भरभरून प्रेम करणारा हा मतदारसंघ आहे. याच मतदारसंघाने मला 3 वेळा खासदार केलं, 2014, 2019 आणि 2024. आणि दरवेळेस या डोंबिवलीमध्ये जो मताधिक्य आहे हे मताधिक्य वाढत राहण्याचं काम जे आहे या डोंबिवलीकरांनी केलं. त्यासाठी सर्व डोंबिवलीकरांचे देखील मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. राज की जय भवानी. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक जाहीर झालेली आहे. सभा आज या ठिकाणी होती आहे. खरं म्हणजे नजर पोहोचत नाही तिथपर्यंत हे भगवे फेटे दिसत आहेत. हे भगवा महासागर इथे लोटलेला आहे. मी मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. माझ्या लाडक्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा देतो. लाडक्या बहिणींची संख्या जास्त आहे, लाडके भाऊही आहे. आणि या महापालिकेवर भगवा झेंडा डौलाने फडकवण्यासाठी महायुतीचा आपण सज्ज झालेलो आहोत. आणि हा निर्धार मेळावा या ठिकाणी होतोय. आणि आजची गर्दी पाहून विरोधकांना ताप, खोकला, सर्दी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण पहिल्या रांगेपासून अगदी शेवटच्या रांगेपर्यंत मी म्हणालो भगवे फेटे या ठिकाणी आपण पाहतोय. आणि यावरून जनतेने दाखवलेलं आहे कोण खरं आणि कोण खोटे. कारण नगर परिषदेमध्ये निवडणुकीमध्ये आपल्याला जे यश मिळालं या यशाबद्दल मी तमाम शिवसैनिकांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे काही लोक म्हणायचे ही नकली शिवसेना फक्त ठाण्यापुरती आहे. अरे ही शिवसेना चांदा ते बांधापर्यंत पसरलेली आहे. हे झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये दाखवून दिलं. आणि जे आपली टिंगल करत होते, जे आपल्याला आरोप प्रत्यारोप टीका टिप्पणी टोमणे काय काय मारत होते, त्यांची आटावरच गाठ पडली. आता काय करायचं, सिंगल डिजिट. आणि आपले काही नगराध्यक्ष 2 मतं 5 मतं 20 मतं 50 मतांनी अनेक नगराध्यक्ष आपले पराभूत झाले थोडक्यामध्ये. आणि खासदारांनी सांगितल्याप्रमाणे
या बाजूला देखील अंबरनाथ बदलापूरमध्ये मिळालेली मतं पाहिली तर ती मतं सगळ्यात जास्तीची मतं शिवसेनेला मिळालेली आहेत. आता तिथे नगराध्यक्ष का पडले ठीक आहे, पडले पण तिथं महायुतीचेच आले, त्याबद्दल देखील मला समाधान आहे, आनंद आहे. शेवटी महायुती केंद्रामध्ये राज्यामध्ये आज महायुती म्हणून आपण काम करतोय. केंद्रात देखील एनडीएचं सरकार आहे. तुमची शिवसेना एनडीए मध्ये 3ऱ्या नंबरचा पक्ष आहे देशामध्ये. नरेंद्र मोदी साहेब या एनडीए मजबूत करायला निघाले. देश पुढे नेत आहे, देश आर्थिक महासत्तेकडे नेत आहे आणि याचा अभिमान आहे आपल्याला. तुमच्या खासदार श्रीकांत शिंदेला ऑपरेशन सिंदूर नंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जगभरात जेवढी शिष्टमंडळ गेली एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याची संधी दिली. करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मला नवीन ओळख मिळाली, ही सगळ्यात मोठी आहे. अरे किती प्रॉपर्टी कमवायची, किती संपत्ती कमवली, किती मालमत्ता जमवली, यापेक्षा माणसं किती कमावली आणि माणसांचं प्रेम किती कमावलं हे महत्वाचं आहे. आणि तेच एकनाथ शिंदेकडे आहे, तीच शिदोरी माझी आहे, तीच दौलत माझी आहे, ही माणसं माझी दौलत आहे, ही माणसं माझी कमाई आहे. आणि म्हणून चिंता करायची नाही. या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की आजची परिस्थिती जी आहे, कल्याण डोंबिवली महापालिका, आता मगाशी खासदारांनी सांगितलं मुंबई मराठी माणसाची आठवण आली, म्हणाले मराठी माणसासाठी एकत्र आलो, मराठी माणसासाठी एकत्र आलो. अरे मला एक काम सांगा, मराठी माणसासाठी तुम्ही केलं नाही तर मी 10 कामं सांगतो. मुंबई ज्यांनी विकली, ज्याने मराठी माणूस विकला, जनतेच्या न्यायालयात 2दा आपटला, लोकांना माहित आहे कोणी टिकवली मराठी. म्हणून जनता आजही महायुतीच्या पाठी आहे. का? कारण शिवसेना, भारतीय जनता पक्ष, महायुतीने या मुंबईमध्ये केलेली कामं, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी आणि देवेंद्रजींनी निर्णय घेतला मुंबई खड्डे मुक्त करू. का एवढे वर्ष केले नव्हते तुम्ही? का खड्ड्यातून प्रवास घातला? का लोकांचे बळी घेतले? का सगळं डांबरामध्ये पैसे खाल्ले? का खिचडीमध्ये पैसे खाल्ले? हा मुंबईतला मराठी माणूस बाहेर का फेकला गेला? अरे इकडे गेला बदलापूर, अंबरनाथ, तिकडे वसई विरार, नाला सोपारा. त्या मुंबईकराला मी तुम्हाला सांगतोय का? कारण तुम्हाला मराठी माणसाच्या बद्दल जे बोलताय त्यांच्याबद्दल मला बोलणं गरजेचं आहे. इथे मराठी माणूस आहे, सगळीकडे मराठी माणूस आहे, सगळीकडे मुंबईकर आहे. आणि म्हणून मुंबई बाहेर फेकलेला मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम आपण करणार आहोत.